नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. नगर परिषद एक्झाम 2023 लेखापरीक्षण लेखासेवा 2000 या पदासाठी परीक्षा होणार आहे 24 नोव्हेंबर 2023ला. तर मित्रांनो, आता आपण आज MCQ सिरीजचा व्हिडिओ टाकत आहोत शेवटचा, आणि आणखी एक व्हिडिओ टाकणार आहोत आजच, ज्यावर आपण नगर परिषद एक्झाम 2023चा पेपर 1 आणि पेपर 2 कसा सोडवायचा, तो 2 तास टाईम आहे एकत्रितपणे. पेपर 1साठी किती मिनिट असतात आणि पेपर 2साठी किती मिनिट असतात, आणि कसं या ठिकाणी तुम्ही सोडवला पाहिजे त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत. आणि नगर परिषद एक्झाम 2023ची प्लेलिस्ट पहिले आपले 15-16 व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील, 17 व्हिडिओ आहेत. इम्पॉर्टंट MCQ जे एक्सपेक्टेड आहेत की या ठिकाणी ते जे महत्त्वाचे MCQ आहेत ते नगर परिषद एक्झाम 2023 लेखापरीक्षण लेखासेवा पेपर 2 कॉमर्स पेपर 2 जे प्रश्न 40 प्रश्न 80 मार्कासाठी येणार आहेत, त्याच्यासाठी आपण मोस्ट एक्सपेक्टेड इम्पॉर्टंट MCQ ची सिरीज घेतली आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. आणि बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर नगर परिषद एक्झाम 2023चा हा आपला या ठिकाणी MCQ सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो. आणखी काही तुमच्याकडे या ठिकाणी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा काही तुमच्या मागण्या असतील तर कमेंट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा. तेही आपण या ठिकाणी विचार करू त्यावरही, आणि आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ आपले पोहोचवा. नगर परिषद एक्झाम 2023ची प्लेलिस्ट आहे, त्यात तुम्हाला इम्पॉर्टंट MCQ कॉमर्स पेपर 2 जे तुम्हाला भेटतील फ्रीमध्ये. PDF तुम्हाला बालाजी के टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला भेटतील, तेही चॅनल जॉईन करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, द टर्म कंपनी इज डिफाइन्ड अंडर विच सेक्शन ऑफ द ॲक्ट. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सेक्शन 3 सबसेक्शन 1. तर मित्रांनो, द टर्म कंपनी इज डिफाइन्ड अंडर विच सेक्शन ऑफ द ॲक्ट. कंपनी ॲक्ट 2013 अंतर्गत या ठिकाणी सेक्शन 3 सबसेक्शन 1 अंतर्गत द कंपनीची टर्म या ठिकाणी डिफाईन केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रॉपर्टी ऑफ द कंपनी बिलॉंग्स टू डॅश. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे कंपनी. प्रॉपर्टी ऑफ द कंपनी बिलॉंग्स टू कंपनी. या ठिकाणी कंपनीची या ठिकाणी प्रॉपर्टी असते जी कंपनीशी संलग्न असते, प्रॉपर्टी कंपनीच्या नावावर असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तिसरा, मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस ऑफ पब्लिक कंपनी. तर मित्रांनो, मिनिमम मेंबर्स इन केस ऑफ पब्लिक कंपनी याचं उत्तर आहे 7. ऑप्शन डी उत्तर बरोबर आहे, मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस पब्लिक कंपनी. तर मित्रांनो, चौथा प्रश्न आहे या ठिकाणी, मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी इज. तर याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करायचं आहे. आणि खालचे 5-6 प्रश्न आपण बघणार आहोत की तुम्ही किती उत्तर बरोबर देतात. तर सांगायचं आहे उत्तर तुम्हाला, कमेंट केलंच असेल तर याचं उत्तर आहे मिनिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी इज. तर याचं उत्तर आहे 2. प्रायव्हेट कंपनीमध्ये मिनिमम मेंबर 2 असतात. पाचवा प्रश्न आहे, मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनीज. तर याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो लवकरात लवकर. एवढ्या तर तुम्ही उत्तर दिलेलंच असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली कमेंट केलेलं करतालच. तर याचं उत्तर आहे मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनी इज या ठिकाणी तर 50. मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स इन प्रायव्हेट कंपनीज 50 मेंबर असतात, 50. 6वा प्रश्न आहे, मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस ऑफ पब्लिक कंपनीज. तर मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस ऑफ पब्लिक कंपनीज, तर 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी अनलिमिटेड. मॅक्सिमम नंबर ऑफ मेंबर्स इन केस ऑफ पब्लिक कंपनीज अनलिमिटेड पब्लिक कंपनीचे मेंबर असतात. मॅक्सिमम जास्तीत जास्त मर्यादित संख्या असते या ठिकाणी पब्लिक लिमिटेड कंपनीची. 7वा प्रश्न आहे मित्रांनो, हाऊ मॅनी मंथ्स डीड द कंपनी कॅन कंटिन्यू इट्स बिझनेस अंडर सेक्शन 45. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 7व्या प्रश्नाचं द्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये च्या खाली कमेंट करायचं आहे. तर हाऊ मॅनी मंथ्स डीड द कंपनी कॅन कंटिन्यू इट्स बिझनेस अंडर सेक्शन 45. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 6. हाऊ मॅनी मंथ्स डीड द कंपनी कॅन कंटिन्यू इट्स बिझनेस अंडर सेक्शन
45 6 मंथ्स या ठिकाणी उत्तर आहे. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे 6 मंथ. हाऊ मॅनी मंथ्स डिड द कंपनी कॅन कंटिन्यू इट्स बिझनेस अंडर सेक्शन 45 6. 8वा प्रश्न आहे महत्त्वपूर्ण. मिनिमम सबस्क्रिप्शन शुड बी रिसिव्ड विदिन डॅश डेज. तर 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी 120 डेज. 120 मिनिमम सबस्क्रिप्शन शुड बी रिसिव्ड विदिन 120 डे. 120 डेज. 9वा प्रश्न आहे मित्रांनो. इफ मिनिमम सबस्क्रिप्शन इज नॉट रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी शुड बी रिफंडेड विथ इन डॅश डेज. 9व्याचं उत्तर आहे या ठिकाणी मित्रांनो D10. इफ मिनिमम सबस्क्रिप्शन इज नॉट रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी शुड बी रिफंडेड विथ इन डॅश डेज. 10 दिवस या ठिकाणी मित्रांनो उत्तर आहे. इफ मिनिमम सबस्क्रिप्शन नॉट रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी शुड बी रिफंडेड विदिन 10 डेज. 9व्याचं उत्तर. 10वा प्रश्न आहे. मिनिमम पेड अप शेअर कॅपिटल इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनीज. या ठिकाणी 1 लाख उत्तर आहे. मिनिमम पेड अप शेअर कॅपिटल इन केस ऑफ प्रायव्हेट कंपनीज 1 लाख. 1 लाख असतं मिनिमम शेअर कॅपिटल ऑफ प्रायव्हेट कंपनीचं मित्रांनो 1 लाख असतं. 11वा प्रश्न आहे. ॲग्रीमेंट इज डिफाइन्ड इन सेक्शन ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. तर सेक्शन 2 सबसेक्शन ई अंतर्गत. ॲग्रीमेंट इज डिफाइन्ड इन सेक्शन 2 सबसेक्शन ई ऑफ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. 2E उत्तर आहे 11व्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न आहे. चेक इज डिफाइन्ड अंडर विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. तर चेक सेक्शन 6 अंतर्गत डिफाईन केला जातो. चेक हा सेक्शन 6 अंतर्गत डिफाईन केलेला आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 अंतर्गत. 13वा प्रश्न आहे. प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स हेल्प्स इन लोकेटिंग. तर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स या ठिकाणी एरर ऑफ प्रिन्सिपल लोकेट करण्यासाठी उपयुक्त असतं. प्रिन्सिपल ऑफ ट्रायल बॅलन्स हेल्प्स इन लोकेटिंग डॅश एरर ऑफ प्रिन्सिपल याचं उत्तर आहे. 14वा प्रश्न आहे मित्रांनो. इन्कम टॅक्स ॲक्ट केम इन टू फोर्स डॅश. तर इन्कम टॅक्स ॲक्ट केम इन टू फोर्स 1 एप्रिल 1962. इन्कम टॅक्स ॲक्ट केम इन टू फोर्स 1 एप्रिल 1962. इन्कम टॅक्स कायदा हा अंमलात 1 एप्रिल 1962ला आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. पेमेंट ऑफ वेजेस शुड बी वाउचड विथ द हेल्प ऑफ डॅश. तर वेज शीट. पेमेंट ऑफ वेजेस शुड बी वाउचड विथ हेल्प ऑफ वेज शीट उत्तर आहे. पेमेंट ऑफ वेजेस शुड बी वाउचड विथ हेल्प ऑफ वेज शीट. तर मित्रांनो, बालाजी के टॉक्स हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. नगर परिषद एक्झाम 2023 लेखापरीक्षण लेखासेवा या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी प्लेलिस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये अवेलेबल आहे बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला. आणि सर्व PDF तुम्हाला बालाजी के टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये उपलब्ध आहे. ते चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. आणि तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या 24 नोव्हेंबर 2023 उद्याच्या परीक्षेसाठी याचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या बालाजी के टॉक्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद मित्रांनो.